सुवर्ण बातमी आणि बरंच काही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अनिल परब आणि कृती समितीची बैठक संपलेली आहे। या घडीला महत्त्वाची बातमी येते आहे। ही बैठक 5 वाजता नियोजित होती, मात्र ती 6:30 नंतर सुरू झाली। अनिल परब परिवहन मंत्री आणि कृती समितीची एसटी संपासंदर्भातली ही बैठक होती। संपासंदर्भात अनिल परबांनी ही बैठक घेतली होती। कसा तोडगा काढता येईल या संदर्भातली बैठक होती। सदाभाऊ खोत बोलतायत, थेट प्रक्षेपण। दरम्यान या बैठकीमध्ये तोडगा निघू शकलेला नाही असं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलेलं आहे। कामगार आज त्या ठिकाणी त्या मैदानामध्ये आहे। अजून वेगवेगळ्या रस्त्यामध्ये अडकलेले अजून असंख्य लोक त्या ठिकाणी ज्यावेळी महाराष्ट्रातला सगळा कर्मचारी संपावर जातो स्वतःहून, त्यावेळी त्याच्या पोटात काहीतरी भुकेची आग असेल ना। अरे ती भुकेची आग आम्ही शांत करायला पाहिजे की नाही। आणि म्हणून मी सरकारला विनंती करतो की त्याच्या पोटातली भुकेची आग मस्तकात जाऊ देऊ नका। सगळे प्रश्न बंदुकीच्या टोकावर नाहीत सुटत, सगळे प्रश्न दडपशाहीवर ते नाहीत सुटत। कारण प्रश्न हे त्या समोरच्या माणसाचा जाणून घेऊन त्याची भूक काय आहे, ती कशी शांत करायची याचा विचार केला तर निश्चितपणाने मार्ग निघू शकतो। हा मार्ग काढण्याचा कोर्टामध्ये गेलेला आहे, कारण हायकोर्टाने सांगितल्यानुसार समिती नेमलेली आहे आणि त्यानुसार राज्य सरकार देखील मला एक कौतुक वाटतं सगळ्या व्यवस्थेचं। कोर्टाने सांगितलं 12 आठवड्यात, तुम्ही उद्या सकाळी निर्णय घेतलो कोर्ट बनल का? काय राव एवढं कसं काय जलद निर्णय घेतला? असं काय कोर्ट बनल का? कोर्ट जेवढा पाहिजे तेवढा लवकर निर्णय घ्या। कोर्ट असं म्हणणार नाही की लवकर का निर्णय घेतला, आता घेतला तरी चालतोय ना। पण आम्हाला काय झालेलं आहे की आम्ही कोर्टाकडे बोट दाखवलं की मग विषय सगळा संपला असं नाहीये। आपल्या जबाबदारी असतात। मी काही काळ मंत्री राहिलेलो होतो। अरे लोका पुढे आली, मागणी घेऊन आली तर त्याला सामोरे जायचं असतं आणि त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचे असतात। भाऊ, आज आप लोगों की बैठक हुई, क्या बैठक में निष्कर्ष निकला और क्या अभी आंदोलन जारी रहेगा? अभी बैठक जो हमारी जो संपन्न हुई इसमें कर्मचारी भी हमारे साथ थे और हमारी जो मांग थी वो मांग कि वो जो एसटी महामंडल के जो कर्मचारी जो है ये सब कर्मचारी शासन में उसका विलीन होना चाहिए। ये मांग हमने उनके सामने रखी। दूसरी बात हमने रखी कि उनको वेतन श्रेणी बहुत कम है। जब तक ये कर्मचारी गवर्नमेंट के शासन में विलीन नहीं हो सकते तब तक उनको वेतन श्रेणी लागू क्या करेंगे उसके बारे में चर्चा हो गई हमारी। और जिसके ऊपर कानून के बाजू गुन्हे दाखल किए उसके बारे में हमने उनके साथ बात की है। तो कल हमें ऐसा तय किया है कि 2 विरोधी पक्ष नेते और कई मजदूर फिर बैठक होगी, उसके बाद आगे का निर्णय क्या लेना है तो हम लेंगे। तब तक क्या बैठक चालू रहेगी? हाँ, तब तक आंदोलन चालू रहेगा। गांव-गांव का जो एसटी महामंडल का जो कामगार है, मजदूर है, वो सब में शामिल है। वो अभी काम पे नहीं जाएगा। परिवहन मंत्री अनिल परब आणि कृती समितीतली बैठक ज्यात तोडगा निघू शकलेला नाही। उद्या पुन्हा बैठक होणार आहे। उद्या पुन्हा बैठक होईल, त्यामध्ये 2 विरोधी पक्षनेते असणार आहेत, काही कर्मचारी असणार आहेत जे संपात सहभागी आहेत। सदाभाऊ खोत यांनी ही माहिती दिलेली आहे। काय मागण्या त्यांनी परिवहन मंत्र्यांसमोर ठेवल्या त्याविषयी ते बोललेत। आता आपण बघूयात दिवसभरातल्या एसटी संपासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या। पहिली बातमी, राज्यभर सुरू असलेलं आंदोलनाचं वादळ मुंबईत आलं। सकाळपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं। दुसरी बातमी ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर तोडगा काढण्याकरता परिवहन मंत्री अनिल परब आणि महत्त्वाची समिती यांची बैठक झाली, मात्र या बैठकीमध्ये तोडगा निघू शकला नाही। उद्या पुन्हा तोडगा काढण्यासाठी बैठक होतीये। तर तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे संपकरी अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर आज सुद्धा निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती आहे। एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी कळकळीचं आवाहन केलं। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा याकरता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करत आहे। उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडवण्याकरता पावलं उचलत असल्याचं म्हटलंय।
न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमूनही काम सुरू केलेलं आहे. असं असताना आपण आपला संप थांबवावा आणि सेवेत रुजू व्हावं, प्रवाशांचा खोळंबा करू नये असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज कामगारांना पुन्हा कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं. कामगारांनी केलेली विलिनीकरणाची मागणी लगेच शक्य नसल्याचं ते म्हणाले. तर त्यांनी पडळकर आणि खोत कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का असा सवाल सुद्धा विचारला. विलिनीकरणाची त्यांची मागणी ही काही 1-2 दिवसात होणारी नाही आहे. म्हणून माननीय उच्च न्यायालयाने एक समिती स्थापन केलेली आहे. ज्या समितीमध्ये 3 सदस्य सरकारी अधिकारी आहेत उच्चस्तरीय, आणि त्यांच्यासमोर आपली बाजू मांडून समितीने 12 आठवड्यामध्ये अहवाल द्यावा अशा प्रकारचा एक आदेश उच्च न्यायालयाने नुकताच दिलेला आहे. हा आदेश जसा आम्हाला लागू होतो तसा त्यांना देखील लागू होतो. आम्ही आदेशाची ताबडतोब पूर्तता केली. आम्ही GR काढला. या संदर्भात एक बैठक देखील झाली आणि जे उच्च न्यायालयाने दिलेले आदेश आहे त्याचं पालन आम्ही केलेलं आहे. माझी पुन्हा एकदा कामगारांना विनंती आहे, आपल्याला कोणी काही भडकवेल तर त्यांच्या भडकवण्याला बळी पडू नका, कारण नुकसान भडकवणाऱ्या नेत्याचं होत नाही, नुकसान हे सर्वसामान्य कामगाराचं होतं. राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेतोय. ह्या कामगारांचं जे नुकसान जर चुकून झालं तर त्याला हे जबाबदार जे नेते आहेत, मग गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, हे त्यांच्या पगाराची जबाबदारी घेत आहेत का हे पण त्यांनी सांगावं. कारण आता सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे नो वर्क नो पे होईल. जो पगार कापला जाईल त्याच्यात जे त्यांचं नुकसान होईल त्याची जबाबदारी कोण घेणार? हे नेते भरून देणार आहेत का? दरम्यान आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन केलं. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता दिवसभरात भाजपचे नेते किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दर्शवला. या नेत्यांनी काय भावना व्यक्त केल्या बघणार आहोत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, समर्थन देण्यासाठी, आपल्या मागे ताकदीनं उभं राहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे कर्दनकार म्हणजे किरीट सोमय्या आले की भ्रष्टाचार घोटाळे करणाऱ्यांचे पळापळ त्या ठिकाणी होते. परंतु किरीटबाई, तुमच्यामुळे अनिल परब पळायला नको, आम्हाला न्याय हवा. अनिल परब परिवहन मंत्री बोलतायत. थेट प्रक्षेपण. त्या कमिटीच्या समोर जाऊन आपलं मागणं मांडायचंय आणि मग ती समिती त्यावरती सारासार विचार करून 12 आठवड्याच्या आतमध्ये राज्य सरकारला आपला अहवाल देईल आणि त्यानंतर राज्य सरकार त्याच्यावरती काय कारवाई करायची हे ठरवेल. कृती समितीच्या बैठकीच्या नंतर या आता आंदोलनाचे नेते सदाभाऊ खोत जे विधान परिषदेचे सदस्य आहेत ते काही कामगारांना घेऊन माझ्याकडे आले होते आणि त्यांनी देखील ही मागणी केली की राज्य शासनामध्ये एसटीचं विलिनीकरण करा. परंतु त्यांना हे समजून सांगितलं की 1-2 दिवसात हा प्रश्न सुटणारा नाहीये. या बाबतीमध्ये कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत आपण आपलं म्हणणं जाऊन त्यांच्यासमोर मांडा आणि मग त्यांच्यासमोर जे काही आपले विषय आहेत त्याच्यावरती अभ्यास करून राज्य शासनाने कोर्टाने जी समिती नेमलेली आहे ही समिती आपला अहवाल देईल आणि त्याप्रमाणे राज्य शासन निर्णय घेईल. मग त्याच्या पहिल्या मागणीच्या बाबतीमध्ये त्यांना सांगितल्यावर त्यांची दुसरी मागणी अशी होती की तोपर्यंत आम्हाला काहीतरी वाढ द्या. हा विषय आता जी कोर्टाने समिती नेमलेली आहे त्यांच्यासमोर विलिनीकरणाचा गेलाय आणि त्यांना मिळणारे फायदे किंवा त्यांना जे काही द्यायचंय याच्या बाबतीतली ती जी काही निर्णय घ्यायचे ती समिती घेणार आहे आणि ती समिती आम्हाला रेकमेंड करणार आहे. त्यामुळे असं मध्येच कुठलाही वाढीचा किंवा कुठलेही पैसे वाढवून देण्याचा हा विषय आता येऊ शकत नाही.
त्या संदर्भात कराराची जी काही पद्धत आहे त्या कराराच्या माध्यमातून ज्या वेळेला कराराची बोलणी होतील त्यावेळेला हा विषय येईल. तिसरी मागणी त्यांची अशी होती की कोणावरही कारवाई करू नका. मी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना शब्द दिला होता की दिवाळीच्या आतमध्ये हे तुम्ही आवाहन करा, आम्ही आवाहन करतो. ऐन दिवाळीत लोकांना वेठीस धरू नका. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही आजपर्यंत कोण कारवाई करणार नाही असा शब्द देत आहे, तर आम्ही लोकांना आवाहन करतो. त्यांनी केलेल्या आव्हानाला देखील या संपकरी कामगारांनी दाद दिली नाही. त्यामुळे नाईलाज असतो प्रशासनाला कारवाईचा बडगा उगारावा लागला. या बाबतीत त्यांचं आता जे म्हणणं मला असं होतं की उद्या आम्ही यावरती या सगळ्या गोष्टींवरती आम्ही पुन्हा एकदा जाऊन चर्चा करतो आणि आपल्याला उद्या पुन्हा जमलं तर विरोधी पक्ष नेत्यांना घेऊन भेटायला येतो. माझी चर्चेची दारं मी सतत खुली ठेवलेली आहेत आणि ते जर उद्या चर्चेला आले तर त्यांच्याशी चर्चा करून याच्यातला योग्य तो मार्ग काढण्यात येईल. सरकार स्वतःहून सरकारला कामगारांचं नुकसान करण्याची इच्छा नाही, परंतु सरकारची लोकांच्या प्रती देखील त्यांची जबाबदारी आहे आणि लोकांना वेठीला कोणी धरलं तर सरकार देखील गपचूप हातावर हात घेऊन बसू शकत नाही. म्हणून आज पर्यायी गाड्या देखील चालवण्यात आल्या. जवळपास 2000 गाड्या आज रस्त्यावरती खासगी धावलेल्या आहेत, कारण लोकांना देखील त्यांची गैरसोय होणार नाही प्रवाशांची, ही देखील जबाबदारी आमची आहे. सर, आज तब्बल 918 आतापर्यंत कर्मचाऱ्यांवर जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे. खरं तर हा आकडा वाढत गेला तर संप चिघळण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात सर कारवाया होतात, तशात तुमच्याकडनं काही निमुळती भूमिका घेण्यात येतात? नाही, प्रश्न असा आहे की माझ्या आव्हानाला मी दररोज सकाळी आपल्या माध्यमातून आवाहन करतोय आणि तरी देखील संप करण्याच्या जर कोण आडमुठेपणाचं धोरण स्वीकारेल तर प्रशासन म्हणून माझी जबाबदारी आहे की या परिस्थितीवरती लोकांना देखील आम्ही बांधील आहोत. आणि ज्यांनी हा संप केलेला आहे, जो कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेला आहे, हा संप केवळ प्रशासनाने बेकायदेशीर ठरवलेला नाही. आज आपल्याला माहिती आहे कंटेम्प्ट पिटिशन देखील फाईल झालेला आहे, कारण कोर्टाचा देखील अपमान याच्यामध्ये झालेला आहे. कोर्टाने आदेश दिलेले आहेत. कोर्टाने माझ्याकडनं निर्देश देऊन माझ्याकडनं GR सबमिट करायला लावला. कोर्टाने मला जे निर्देश दिले होते की 3 वाजेपर्यंत GR काढा, 4 वाजेपर्यंत बैठक घ्या, 5 वाजेपर्यंत आम्हाला सगळं सबमिट करा. आम्ही तत्परतेने ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि लेखी कोर्टाला दिलेलं आहे की या बाबतीमध्ये कमिटीचा जो अहवाल येईल त्या अहवालावरती आम्ही काय विचार करायचा तो करू. हे लेखी सगळं दिलेलं आहे. म्हणजे आम्ही आमच्याकडनं सरकार म्हणून ज्या ज्या कृती करायच्या होत्या त्या सगळ्या केलेल्या आहेत. असं असून देखील जर कामगार जर त्याला आम्हाला प्रवाशांना भेटीला धरणार असतील तर मग कारवाईशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. असं म्हटलेलं आहे की तुम्ही ज्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली ती मागे घ्या, तर सरकार काय टोकाचं पाऊल उचलणार आहे की ज्यांच्यावरती कारवाई केली ती मागे घ्या? माझं पण त्यांना आव्हान आहे की पहिला संप तर मागे घ्या. संप मागे घेतल्याच्या नंतर मग बाकीच्या गोष्टींची चर्चा करता येते. नाही, यामध्ये भाजप अगोदर सुरुवातीला होतं ना माझ्याशी, म्हणजे सुरुवातीला भाजपचे जे नेते आहेत गोपीचंद पडळकर यांनी स्वतः जाऊन लॉक लावली आहेत ना आगारांना. सदाभाऊ खोत गेले तिथे, मुनगंटीवार साहेब फिरत होते. भाजपचे सगळे कार्यकर्ते ह्या बंद करण्यामध्ये होते अग्रेसर. परिवहन मंत्री अनिल परब आणि कृती समितीची बैठक संपली. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होती. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली की बैठकीत नेमकं काय झालं, आणि परिवहन मंत्री अनिल परब बोलत होते तेही तेच सांगत होते की काय नेमकं बैठकीमध्ये घडलं आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय बातमी आणि बरंच काही. संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात देखील 57 कर्मचारी निलंबित झाले. एकतर पगार कमी, त्यात ही कारवाई झाल्यानं कर्मचारी हवालदिल झाले. आज माझी सर्व्हिस जवळपास 12 वर्ष होऊन गेले. 13व्या वर्षात मी आहे.
तर माझा आत्ताचा पगार आहे तर 20,000 रुपये आहे. त्याच्यामध्ये माझ्या आता काही खर्च माझा भागना गेल्यानंतर मी बँकेचं कर्ज काढलं. मुलीची तब्येत बिघडली त्यावेळेस कर्ज काढलं होतं. त्याचे हप्ते मला जवळपास 7-8 हजाराचा हप्ता आहे समजा आता बँकेचा. तर माझ्या हातामध्ये पगार सगळं कटिंग होऊन 4 ते 5 हजार रुपये येते. त्याच्यामध्ये मला माझा उदरनिर्वाह भागत नाही. पण कसं तरी काटकसरणी करून आम्ही समजा पोटापुरतं करतो. पण लेकरांचं भविष्य हे आम्ही घडवू शकत नाही, कारण की आम्हाला तेवढा पगारच नाही. घर कसं चालवणार सर? काय आहेत ते छोट्या मोठ्या गोष्टी थोड्यात आणायचं, थोड्यात भागवायचं. मुलांना ट्युशन लावायचं म्हणलं तर ट्युशनवाले म्हणतात वर्षाला 10,000 रुपये फी द्या. 1,000 रुपये महिन्याला देणं परत लागत नाही ना. 5,000 काय होणार आहे? ट्युशनचं द्यायचं का घरचं चालवायचं? तर ही मुलगी माझी 4 वर्षाची आहे. आज मी गेली ट्युशन लावण्यासाठी तर ते म्हणतात सरळ 10,000 रुपये वर्षाची फी द्या. कुठून देणार आम्ही? लॉकडाऊनच्या काळात सुद्धा महाराष्ट्र गतिमान ठेवण्याची गरज पडली तेव्हा हा एसटी कर्मचारी उभा राहिला. असं असताना त्याची आर्त हाक, त्याचे अश्रू सरकार पुसणार नाही का, हा खरा सवाल आहे. इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसह विशेष कार्यक्रमासाठी काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.